नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची, डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे। या संदर्भात घोषणा तर अजून झाली नाही आहे, घोषणा होणारच आहे। आपण वेळोवेळी माहिती या संदर्भात देतच आहोत, परंतु याच पार्श्वभूमीवरती अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की त्यांनी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशनच लाडक्या बहिणीच्या अंतर्गत केलं नव्हतं। काही लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या। तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा नवीन नोंदणी सुरू होणार का, तर असा प्रश्न देखील समोर येतोय। मग आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ अशा लाडक्या बहिणींसाठी की ज्या लाडक्या बहिणींनी अजून नोंदणीच केली नाही आहे, अपात्र ठरलेले आहेत, मग त्यांना पुढील मार्ग काय आहे, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर सद्यस्थिती हीच आहे की सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं, घरामध्ये 4 चाकी वाहन नसावं, उत्पन्नाची मर्यादा, आणि लक्षात घ्या की स्थलांतरित लाडक्या बहिणी असतील, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थी, एका घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित, हे सोडून जर नियमांचं उल्लंघन करत असाल तर काही कारणांमुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात येऊ शकतं। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ येणं लक्षात घ्या कठीण आहे। जर तुम्ही पात्र असाल आणि अपात्र ठरत असाल तर मात्र तुम्ही पात्र होऊ शकता। तर यासाठीची KYC चालू आहे, त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या। याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर मात्र पुढचा लाभ तुमचा कंटिन्यू राहील, अपात्र ठरलात तर मात्र तुमचा लाभ बंद होणार आहे। पण आता याच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचा विषय होता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा नव्याने की ज्यांनी नोंदणी केली नाही आहे अशांसाठी रजिस्ट्रेशन सुरू होणार का, तर मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील या संदर्भात प्रेस कॉन्फरन्समध्ये एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे। यांनी यापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स जी झाली तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत सरासरी ॲव्हरेज काढता जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची नोंदणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत झालेली आहे, त्यामुळे आम्ही पुन्हा नव्याने नोंदणी करणार नाही आहोत। अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींनी अजून नोंदणीच केली नाही आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे, ज्यांना लाभ मिळतच नाही आहे, अशा लाडक्या बहिणींसाठी सध्या तरी नवीन नोंदणी सुरू होणार नाही आहे। तर या संदर्भात ज्यावेळी शासनाचा निर्णय होईल, घोषणा होईल, त्याच्यानंतरच या संदर्भात अपडेट देता येणार आहे। अनेक सोशल मीडिया असेल किंवा अनेक व्हिडिओज येत असतील की नोंदणी लवकर सुरू होणार आहे, तर यामध्ये काही तथ्य नाही आहे। अजून शासनामार्फत नवीन नोंदणी संदर्भात कोणती सूचना आली नाही आहे। या संदर्भात जर माहिती आली तर लगेचच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिला जाईल। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात प्रॉपर माहिती आणि मदत देता येणार आहे। तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या योजना, ऑनलाईन फॉर्म या संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।